So, hi everybody, welcome back. Next point of is that vibration of air column in a pipe closed at one end. Vibration of air column closed at one end. So next point आपला काय आहे बघा, vibration of air column in a pipe closed at vibration of air column in a pipe closed at one end. In a pipe closed at one end. फर्स्ट ऑफ ऑल आपण त्याची डायग्राम पहिल्यांदा ड्रॉ करू. एम्प्लीट्यूड याची लेंथ आहे स्मॉल एल. Small l is length. Total length L is equal to बघा काय आहे त्याची lambda by 4. So setup for generating vibrations of air column in a pipe closed at one end. So distance of the antenna from open end of the pipe has been exaggerated. So here consider a long cylindrical tube closed at one end. समजा या ठिकाणी आपण एक लॉंग अशी सिलेंड्रिकल ट्यूब कन्सिडर केली. आता बघा मी थोडंसं मध्ये आलं तर ब्लर होतं ते चित्र, म्हणून मी इथून तुम्हाला दिसतंय. ओके, काय म्हटलं बघा आपण, कन्सिडर अ लॉंग सिलेंड्रिकल ट्यूब क्लोज्ड ॲट वन एंड. इट कन्सिस्ट ऑफ एन एअर कॉलम विथ रिजिड बाउंड्री ॲट वन एंड. सो व्हेन व्हायब्रेटिंग ट्युनिंग फोर्क इज हेल्ड. आता बघा त्या डायग्राममध्ये तुम्हाला मी इथं दाखवतो, ती डायग्राम आपण काढलेली आहेच, पण ह्या पद्धतीनं आहे का बघा. सो एकच मिनिट. सो बघा ह्याप्रमाणे काय आहे त्याची डायग्राम. सो दिस इज अ ट्युनिंग फोर्क. हा जो वरती आहे तो काय आहे बघा, एक्झॅक्ट वरती जो दिसतो. एकच मिनिट. सो हा आहे त्याच्यामध्ये असणार त्याचा ट्युनिंग फोर्क. सो सेटअप फॉर जनरेटिंग व्हायब्रेशन्स ऑफ एअर कॉलम इन अ पाईप क्लोज्ड ॲट वन एंड. सो डिस्टन्स ऑफ द अँटीनोड फ्रॉम द ओपन एंड ऑफ द पाईप हॅज बीन एक्झॅगरेटेड. सो आता ह्याच्यामध्ये आपण काय केलं, दिस इज अ लॉंग सिलेंड्रिकल ट्यूब. आता ती एका बाजूने कशी आहे बघा, क्लोज्ड आहे. सो इट कन्सिस्ट ऑफ एन एअर कॉलम. आता त्याच्यामध्ये काय आहे, एअर कॉलम विथ रिजिड बाउंड्री ॲट वन एंड. सो वेन व्हायब्रेटिंग ट्युनिंग फोर्क इज हेल्ड नियर द ओपन एंड. आता हे प्रॅक्टिकलच्या वेळी तुम्हाला मी दाखवणारच आहे. आता समजा व्हायब्रेटिंग ट्युनिंग फोर्क जो आहे विच इज हेल्ड नियर द ओपन एंड. समजा एकदम एक्झॅक्ट वरती जर आपण पकडला, इज हेल्ड नियर द ओपन एंड ऑफ अ क्लोज्ड पाईप. सो साऊंड वेव्स आर सेंट बाय द फोर्क इनसाइड द ट्यूब. सो त्याच्यापासून साऊंड वेव्स काय केले जातील, पाठवले जातील. कशाद्वारे, त्या फोर्कद्वारे इनसाइड द ट्यूबमध्ये. सो लॉन्जिट्युडनल वेव्स आर ट्रॅव्हलिंग अलॉंग अ पाईप. सो त्याच्यामध्ये काय होईल बघा,
पाईप तुम्हाला दिसते की बघा. सो लॉन्जिट्युडनल वेव्स काय होणार आहे, ट्रॅव्हलिंग अलॉंग अ पाईप ऑफ अ फायनाईट लेंथ. याची कशी लेंथ आहे, finite length, are reflected at the ends as a transverse waves are reflected at the fixed ends of a string. Okay. When a vibrating tuning fork is held near the open end of a closed pipe, sound waves are sent by the fork inside the tube. So longitudinal waves traveling along a pipe of finite length and reflected as ends transverse waves. बाहेर पडताना मात्र transverse waves असतील. Okay, are reflected at the fixed ends of a string. So the phase of the reflected wave depends on whether the end of a pipe is open or closed and how wide or narrow the pipe is in comparison to the wavelength of that longitudinal wave, like a sine wave. So at the closed end there is a least freedom for motion of air particles. So thus there must be a node at the closed end, and the particles little beyond the open end are most free to vibrate. So as a result, an antinode must be formed a little beyond the open end. So length small l of a pipe and length capital of air column. So first mode of vibration of air column closed at one, it is shown in figure मध्ये आपल्याला दाखवलेलं आहे. सो दिस इज अ सिम्पलेस्ट मोड ऑफ व्हायब्रेशन. हा काय आहे, त्याच्यामध्ये होणारा एक सिम्पलेस्ट मोड ऑफ व्हायब्रेशन आहे ऑफ एअर कॉलम क्लोज ॲट वन एंड. सो नोन ॲज अ फंडामेंटल मोड. सो लेंथ ऑफ एअर कॉलम एल इज इक्वल टू काय आहे बघा, लॅमडा बाय 4. सो लॅमडा इज इक्वल टू 4L. त्याची टोटल वेवलेंथ होईल. So n is the fundamental frequency, so we know that v is equal to n lambda. So n is equal to v upon lambda. So n is equal to v upon lambda ची value 4L आहे. So v upon L plus E. So this is the fundamental frequency, is also known as a first harmonic. So it is the lowest frequency of vibration in column of pipe closed at one end. Okay. त्यानंतर त्याच्या नेक्स्ट आपल्याला काय करायचे आहेत, डायग्राम पण बघायचे आहेत. सो लेट अस सी. याच्यामध्ये आपण व्हायब्रेशन ऑफ एअर कॉलम इन अ पाईप क्लोज ॲट वन एंड. सो व्हायब्रेशन ऑफ एअर कॉलम इन अ पाईप क्लोज ॲट वन एंड. समजा आता ही अशी पाईप आहे जी एका बाजूला कशी आहे, एंड आहे, दुसऱ्या बाजूला ओपन आहे. आणि समजा व्हेनेवर वी सेट अप द व्हायब्रेशन्स इन एअर कॉलम, जेव्हा समजा त्याच्यामध्ये आपण जर एअर कॉलम सेटअप केला, सो व्हॉट हॅपन, एक्स्ट्रीमली त्याचं असणारं जे ओपोनंट आहे तिथं अँटीनोड्स फॉर्म होणार आहेत. ओके. आणि त्याच्यानंतर बघा एक्झॅक्ट इथं काय तयार होतील नोड्स. सो व्हेनेवर द लॉन्जिट्युडनल वेव्स आर सेंट बाय दॅट ट्युनिंग फोर्क, दिस ट्युनिंग फोर्क विच इज हेल्ड एक्झॅक्टली ॲट द ओपन एंड. आता तो ट्युनिंग फोर्क पकडता आपण सरळ पकडायचा, पकडा तिकडा त्याला टच केलं पाईपला वगैरे असं नाही. त्याच्यामध्ये काहीतरी डिस्टन्स पाहिजे, पण खूपच पण नको आहे, तो त्याच्या जवळ पाहिजे, नजदीक पाहिजे. So whenever the vibrating tuning fork is plucked and which is just taken above the open pipe, so these vibrating tuning forks produces the sound notes or sound waves are sent into the pipe which is closed at the one end. So antinode is formed at its open end and node which is exactly at the boundary. So why the node is formed at its exact closed end? Because there is a least freedom of that airs. एअर मॉलिक्युल जे आहे त्याचं जे असणारं जे स्वातंत्र्य आहे किंवा त्याला फिरण्यासाठी स्वैर, ते जे काय असणारे रेणू फिरतात त्याच्यामध्ये स्वैर फिरण्यासाठीचे असणारा जो काय एरिया आहे तो कसा आहे, खूप कमी आहे, खूपच कमी आहे. सो त्याच्यामध्ये त्याचं काय होणार आहे, त्याचं एक्सपान्शन नाही होऊ शकणार किंवा त्याचं मॅक्झिमम अँप्लिट्यूड होऊ शकणार नाही. सो खूप कमी असल्यामुळे सगळ्या वेव्स काय होतील, कॉम्प्रेस्ड ॲट अ सिंगल पॉईंट जस्ट फॉर्म अ नोड. त्यामध्ये तर काय होऊ शकतो, नोड फॉर्म होऊ शकणार. म्हणजे मी जर लॉन्जिट्युडनल वेव्ह जर इकडे सेंड केला तर त्याच्यामध्ये त्याचं कॉम्प्रेशन होते, परत कन्व्हर्टेड इनटू ट्रान्सव्हर्स वेव्स. कुठे, इथे नाही, ॲट दी ओपन, रिफ्लेक्टेड बॅक झाल्यानंतर ओपन इथला. सो अगेन ते परत काय होतील, रिफ्लेक्ट बॅक होणार. समजा सपोज या ठिकाणी जर आले, इकडे नोड फॉर्म होईल, अगेन इकडे पाठीमागे जाणार. सो द टोटल लेंथ ऑफ दॅट एअर कॉलम इज अ स्मॉल एल. ओके. मी इथं एंड करेक्शन बद्दल बोलत नाही, एंड करेक्शन बद्दल मी अजून बोललेलो नाही. ओके. टोटल लेंथ ऑफ दॅट एअर कॉलम इज स्मॉल एल, बट हिअर वी नो दॅट. आता बघा, प्रॉपर्टीज ऑफ स्टेशनरी वेव्स आपण पाहिल्या की नाही पाहिल्या? प्रॉपर्टीज ऑफ स्टेशनरी वेव्स तुम्हाला व्यास सरांनी ते व्हिडिओ पाठवला असेल, बरोबर आहे.
आता प्रॉपर्टीज ऑफ स्टेशनरी वेव्हमध्ये आपण काय म्हटलं, द डिस्टन्स बिटवीन ॲडजसंट अँटीनोड अँड नोड इज करस्पॉन्डिंग डिस्टन्स बिटवीन ॲडजसंट नोड अँड ॲडजसंट अँटीनोड इज λ/4. हे आपल्याला माहिती आहे. सो λ/4 का 10 दृश्य घेतलेलं आहे नाही, त्याला काहीतरी रिझन आहे. सो या ठिकाणचा अँटीनोड आणि इथला नोड याच्यामधलं ऍडजस्टंट म्हटलं लागोपाठ, नाहीतर इथला अँटीनोड घ्यायला आणि 4 पावलाच्या तिकडचा नोड घ्यायला, त्याच्यामध्ये मी बोलत नाही. एक अँटीनोड इथं फॉर्म झाला आणि हा इथं नोड फॉर्म झाला. सो ह्याच्यामधलं डिस्टन्स काय असतं, λ/4. सो वी नो दॅट द रिलेशन बिटवीन व्हेलॉसिटी अँड फ्रिक्वेन्सी. ओके, समजा इफ एन इज अ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी, समजा बाळांनो काय असेल, स्मॉल एन म्हणजे त्या ठिकाणची असणारी फंडामेंटल फ्रिक्वेन्सी असेल. स्मॉल एन म्हणजे काय म्हणतो मी, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी असेल. v with the velocity of wave, v with the velocity of wave. हे बघा, आता हे एअर कॉलम झालं. स्ट्रिंग मध्ये असं केलं असतं तर स्ट्रिंग मध्ये सुद्धा काय त्याच्यामध्ये व्हायब्रेशन सेट होत नाहीत का, होतात. स्ट्रिंग मध्ये पण अँटीनोड होतो, स्ट्रिंग मध्ये पण नोड होतो. काय सांगतो मी, मात्र त्याच्यामध्ये असणारे मॅक्झिमम हे कसे असतात, त्याच्यामध्ये ट्रान्सव्हर्स वेव्ह असतात. आता स्ट्रिंग म्हणजे दोरीमध्ये सुद्धा अँटीनोड नोड तयार होतात. फरक काय आहे, इथं पाईप क्लोज्ड ॲट वन एंड असल्यामुळं, ओके, आणि इथं काय आहे, ओपन ॲट वन एंड. इथं अँटीनोड तयार होतो. देयर इज अ मॅक्झिमम फ्रीडम फॉर द एअर मॉलिक्युल्स. त्या ठिकाणी एअर मॉलिक्युल्सला कसं आहे, मॅक्झिमम फ्रीडम आहे. मॅक्झिमम फ्रीडम असल्यामुळे ते फिरू शकतात, बरोबर. ओके, सो याची लेंथ मी काय म्हटलं, λ/4. सो एन इज अ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ दॅट वेव्ह अँड व्ही इट्स व्हेलॉसिटी. आणि व्ही म्हणजे काय असेल, त्याची व्हेलॉसिटी ऑफ वेव्ह. व्ही विथ द व्हेलॉसिटी ऑफ वेव्ह. सो वेव्ह व्हेलॉसिटी आहे ती. आता स्ट्रिंग मध्ये व्हेलॉसिटी काय असते, v = √T/m. आता ह्या सिलेबस मध्ये बघूया पुढे पॉईंट दिला असला तर. सो v = बघा, दोरी जर असेल, दोरीमध्ये जर व्हायब्रेशन्स तयार झाले तर दोरीमध्ये असणारी जी व्हेलॉसिटी आहे ती किती असते बाळांनो, व्हेलॉसिटी v = √T/m. आता टी म्हणजे काय म्हटलं, टी म्हणजे टेन्शन इन दॅट स्ट्रिंग, आणि स्मॉल एम म्हणजे काय असतो, त्या ठिकाणची लिनियर डेन्सिटी. स्मॉल एम म्हणजे काय, लिनियर डेन्सिटी ऑफ दॅट स्ट्रिंग, दॅट इज मास पर युनिट लेंथ. ओके, सो व्हेलॉसिटी ऑफ द वेव्ह ऑन दॅट स्ट्रिंग v = √T/m. आणि इथं असणारी v, ज्याच्यामध्ये असणारी त्याची वेव्ह व्हेलॉसिटी, फरक लक्षात ठेवा. ओके, सो देअरफॉर लॅम्बडा बी इट्स वेव्हलेंथ, लॅम्बडा बी द वेव्हलेंथ. हा लॅम्बडा काय आहे, त्या ठिकाणी असणारा वेव्हलेंथ. सो रिलेशन आपल्याला माहिती आहे, v = n लॅम्बडा. रिलेशन काय आहे, v = n लॅम्बडा. सो देअरफॉर n = हा बघा लॅम्बडा खाली जाईल. सो n = काय येणार सांगा, v/λ. n is काय येणार, v/λ. सो देअरफॉर velocity of the wave is equal to, so therefore तुम्ही यांची व्हॅल्यू लिहिली. सो v as it is लॅम्बडा. लॅम्बडा इज काय झालं बघा. सो वी नो दॅट l is equal to λ/4. therefore लॅम्बडा is equal to 4l. इथं पुट अप केलं, लॅम्बडा is equal to 4l. लॅम्बडाची तुम्ही व्हॅल्यू पुट अप केली. We know the relation between velocity, frequency and wavelength. So v is equal to आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, v is equal to n लॅम्बडा. सो मी तो लिहिला. n म्हणजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी असेल सुरुवातीची. ओके, व्हेलॉसिटी ऑफ द वेव्ह म्हणजे त्याला मी v म्हटलं, आणि लॅम्बडा म्हणजे त्या ठिकाणची वेव्हलेंथ म्हटली. सो v is equal to फॉर्म्युला काय झाला, v is equal to n लॅम्बडा. सो n is equal to v/λ. सो v/λ ची व्हॅल्यू बघा, l is equal to λ/4 आहे. सो लॅम्बडा is equal to 4l. So this is the fundamental frequency of vibration of air column in a pipe closed at one end. So काय आहे fundamental frequency, n is equal to v/4l. Okay, so therefore n is equal to v/. आता मी बोलतो कुणाबद्दल बोलतो, आता मी एंड करेक्शन बद्दल बोलतो. म्हणजे एंड करेक्शन काय होईल बघा, स्मॉल l प्लस e. सो असं पण आपण लिहू शकतो. सो n is equal to v/4 into small l plus e. ओके, आता इथंपर्यंत कोणाला डाऊट्स असेल तर पटकन तुम्ही व्हॉट्सअपमध्ये मला विचारू शकता. सो यानंतर आता आपल्याला याच्या आणखी 2 डायग्रॅम्स आहेत, त्या मी ह्या बाजूला प्लॉट करतो.
So fundamental frequency is also called as first harmonic सुद्धा आपण म्हणतो. It is the lowest frequency of vibration of air column in a pipe closed at 180. So next mode of vibration of air column closed at 180 ते आपण B आणि C व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत. So B diagram बघा. सो आता आपल्याला पुढे जो दिलेला आहे तो काय म्हटलेलं बघा. सो नेक्स्ट आपला थोडंसं फिगर मी झूम करतोय. So the next mode of vibrations of air column closed at 180 is shown in figure. Here the air column is made to vibrate in such way that it contains node at its closest end and antinode at open end with one more node and antinode in between them. If n1 is the frequency असेल and lambda 1 is the wavelength of the wave in this mode of vibration of air column, so we know that the length of the air column L is equal to 3 lambda 1 divided by 4. So lambda 1 is equal to काय होणार सांगा 4L by 3. So the velocity of the second mode is given by V is equal to n1 lambda 1. So n1 is equal to thrice. So this frequency is the third harmonic. ही फ्रिक्वेन्सी म्हणजे त्या ठिकाणची असणारी कितवी हार्मोनिक असेल थर्ड हार्मोनिक. It is first overtone and remember that overtone is always numbered sequentially. Okay. So this is figure B, first and second overtones for vibration of air column in a pipe closed at 180. So distance of the antinode from the open end of the pipe has been exaggerated. So next higher mode of vibration of air column closed at 180 is shown in figure. ते आपल्याला नेक्स्ट पुढे दाखवायचीच आहे. सो त्याच्यामध्ये बघा सो व्हायब्रेशन ऑफ एअर कॉलम इन पाईप क्लोज्ड ॲट 1 एंड मध्ये आता आपण काय केलं. So here again we set the vibrations of air column in such way that समजा या ठिकाणी आपण अगेन काय केलं vibrations of air columns काय केलं सेट केलं. आता कशा पद्धतीने सेट केलं की here at its closed end nodes are formed and exactly at its open end again antinode is also formed. So here antinode and node is formed at its closed end and open end. In between them again node and antinode is formed. म्हणजे आपण इथं एअर कॉलम अशा पद्धतीने सेट केले की त्याच्यामध्ये antinode node काय झाले two antinodes and two nodes are formed at between air column. So small l be the length of that air column or air vibration. So length of that open pipe at one end is given by L is equal to काय असणार बघा फॉर्म्युला 3 लॅम्बडा डिवाइड बाय 4. आता इथं आपण बघा मग अशा आपण वेवलेंथ लॅम्बडा घेतलेली. सो इथं मी वेवलेंथ काय घेतली लॅम्बडा 1 बी द वेवलेंथ लॅम्बडा 1 बी द wavelength. Okay. N1 be the frequency
N1 म्हणजे त्या ठिकाणचे असणार काय असेल, फ्रिक्वेन्सी असेल. सो आता मला सांगा दोन सक्सेसिव्ह अँटीनोड मधलं, आता अँटीनोड इथं आहे आणि इथं आहे, म्हणजे इथून इथंपर्यंत. ओके, दोन सक्सेसिव्ह अँटीनोड मधलं असणारं डिस्टन्स काय असतं, अँटीनोड इथून नंतर इथं आहे ना, बरोबर इथं आहे, इथं म्हणजे हे या ठिकाणी. तर ते बघा दोन सक्सेसिव्ह अँटीनोड मधलं असणारं डिस्टन्स काय असतं, λ/2. त्यानंतर या अँटीनोड आणि या नोड मधलं असणारं डिस्टन्स काय असतं, λ/4. काय सांगितलं, इथून इथपर्यंत डिस्टन्स λ/2 असतं. इथून इथपर्यंत डिस्टन्स, द डिस्टन्स बिटवीन टू कॉन्सिक्युटिव्ह और सक्सेसिव्ह अँटीनोड्स किंवा नोड असेल λ/2 असतं, आणि ऍडजसंट अँटीनोड आणि नोड मधलं डिस्टन्स λ/4 असतं. सो देअरफॉर इट कॅन बी रिटन एज, इथं 2 आहे, इथं 4 आहे, सो इथं मी 2 ने मल्टिप्लाय करतो, सो ट्वाइस लैम्डा डिवाइड बाय 4 प्लस λ/4. 2 ने मल्टिप्लाय किया 2 लैम्डा, अगेन इधर 2 ने मल्टीप्लाई किया 4 प्लस λ/4 प्लस. So denominator is common, same. 2 lambda plus 3 lambda, that is thrice lambda. So here this is a length. So length काय आली बघा, L is equal to thrice lambda by 4 आहे का बघा, L is equal to thrice lambda. फक्त इथं आपण लॅम्बडा 1 घेतलं, सो त्याची लेंथ काय झाली, λ1 divided by 4. Okay. So we know that the relation between linear velocity and its frequency, that is v is equal to n lambda, that is n1 lambda 1. So n1 is equal to what, v upon lambda 1. So v as it is upon lambda 1 ची व्हॅल्यू म्हणजे हा L is equal to 3 lambda 1 divided by 4. So therefore lambda 1 is equal to हा 4 इकडे जाईल, so lambda 1 is equal to काय आलं सांगा, हा 4 इकडे गेला, 4L divided by 3. L is equal to 3 lambda 1 divided by 4. So lambda 1 is equal to 4 equal to 4L divided by 3. So lambda 1 ची व्हॅल्यू मी इथे लिहितो 4L divided by 3. So this 3 goes to upside. हा 3 कुठे जाईल, वरती जाईल. So काय सांगा, 3V divided by 4L. So हे कसं लिहू शकतो आपण, 3V divided by 4 into L म्हणजेच काय, स्मॉल a प्लस e. So n1 is equal to, म्हणजे n1 is equal to कसं लिहू शकतो, दिसते का तुम्हाला बघा, ओके दिसत नाही, ओके. सो n1 is equal to आता मगाच आपण इक्वेशन बघितलं होतं, काय आलं होतं मगाशी इक्वेशन मध्ये, 3 into bracket v upon 4 into L plus e म्हणजे 4L. आता v upon 4L म्हणजेच काय होती, मगाची n ची व्हॅल्यू होती, ती n ची व्हॅल्यू होती n is equal to v upon 4L. म्हणजे हे काय लिहू शकतो, n1 is equal to thrice n. So this is a third harmonic. Okay, याला काय म्हणू शकतो आपण, दिस इज अ थर्ड हार्मोनिक. काय आलं बघा, n1 is equal to thrice n. दिस इज अ थर्ड हार्मोनिक और फर्स्ट ओव्हरटोन. काय काय केलं, लेंथ घेतली 3L लॅम्बडा बाय 4 कशी आली तुम्हाला दाखवलेलंच आहे. त्यानुसार आपल्याला रिलेशन माहीत होतं v इज इक्वल टू n1 लॅम्बडा 1. त्याच्यानुसार त्याची फर्स्ट जो हार्मोनिक आहे n1 इज इक्वल टू थ्राइस n, म्हणजे ह्याला फर्स्ट हार्मोनिक म्हणायचं, सॉरी थर्ड हार्मोनिक म्हणायचं, थ्राइस n आहे म्हणजे हार्मोनिकच्या तिप्पट, बरोबर आहे थर्ड हार्मोनिक. आणि यालाच आपण काय म्हणतो, थर्ड हार्मोनिक बरोबरच फर्स्ट ओव्हरटोन. ओके, यानंतर आपल्याला बघायचं आहे नेक्स्ट पॉईंट सी. So next diagram,
इथं अँटीनोड आहे, इथं नोड आहे, परत इथं अँटीनोड आहे, इथं नोड आहे, इथं नोड आहे, इथं अँटीनोड आहे. याची लेंथ इथं आपण दिलेली आहे. So next higher mode of vibration of air column closed at one end is shown in figure C. So here the same air column is made to vibrate in such way that it contains a node at the closed end and antinode at the open end with two more nodes and antinodes in between them. We here n2 is the frequency and lambda 2 is the wavelength of the wave in this mode of vibration in air column. So we know that length of air column काय असते बघा 5 lambda divided by 4. So lambda 2 is equal to काय होणार बघा 4l divided by 5. So velocity of this mode is given by v is equal to काय formula n2 into lambda 2. So n2 is equal to v upon lambda 2. Okay, so again n2 is equal to 5 so this frequency is the fifth harmonic or it is the second overtone. So continuing in a similar way for this fifth overtone, so we get a frequency np as np is equal to काय मिळेल बघा twice p plus 1 into n. So those for pipe closed at one end only odd harmonics are present and even harmonics are absent. सो बघा आता याच्यामध्ये काय आहे तर इथं लॅम्बडा 2 म्हणजे विथ वेव्हलेंथ ती काय आहे त्या ठिकाणी असणारी वेव्हलेंथ आहे. लॅम्बडा 2 इज वेव्हलेंथ. त्यानंतर त्याच्यामध्ये n2 म्हणजे काय असेल बीट्स फ्रिक्वेन्सी विथ काय असेल त्याची असणारी फ्रिक्वेन्सी असेल. सो लक्षात घ्या अँटीनोड दोन सक्सेसिव्ह अँटीनोड मधलं डिस्टन्स काय असणार आहे लॅम्बडा बाय 2. अगेन हा अँटीनोड आणि हा अँटीनोड मध्ये डिस्टन्स काय असणार आहे अगेन लॅम्बडा बाय 2. ओके, याच्यामध्ये डिस्टन्स लॅम्बडा बाय 2, याच्यामध्ये डिस्टन्स लॅम्बडा बाय 2 आणि हा अँटीनोड आणि ऍडजसंट नोड याच्यामध्ये डिस्टन्स काय असेल लॅम्बडा बाय 4. सो इक्वेट करू 2 लॅम्बडा प्लस लॅम्बडा 2 लॅम्बडा प्लस लॅम्बडा बाय 4. सो 2 ला 2 काय होईल इथं कॅन्सल होईल म्हणजे इथं काय असणार बघा 1. सो लॅम्बडा अपॉन 1 प्लस लॅम्बडा बाय 4. सो 4 ने मल्टिप्लाय केलं तर 4 लॅम्बडा प्लस लॅम्बडा डिवाइडेड बाय 4. छेद समान केला 4 ने मल्टिप्लाय केला 4 लॅम्बडा प्लस लॅम्बडा डिवाइडेड बाय 4 झाला. इथं 4 ने मल्टिप्लाय केलं तसं इथं ऑलरेडी 4 आहेच. सो 5 लॅम्बडा डिवाइडेड बाय 4. सो बघा याला आपण काय म्हणतो लॅम्बडा 2. सो दिस इज द लेंथ. दिस इज द लेंथ ऑफ एअर कॉलम, करेक्टेड लेंथ ऑफ एअर कॉलम. ती काय आली बघा 5 लॅम्बडा 2 डिवाइडेड बाय 4 आली. ओके, सो ही झाली आपली करेक्टेड लेंथ त्या ठिकाणची. सो देअरफॉर we know that the relation between linear velocity and its frequency, that is n2 lambda 2. So therefore n2 is equal to v upon lambda 2. So v upon lambda 2 ची व्हॅल्यू काय असणार बघा. So therefore L is equal to 5 lambda 2 divided by 4. So lambda 2 is equal to what? हा 4 इकडे 4L divided by 5. lambda 2 तिथेच राहणार आहे, हा 4 इकडे 4L divided by 5. So therefore लॅम्बडा 2 ची व्हॅल्यू इथे बघा 4L डिवाइडेड बाय 5. तुम्हाला सगळ्यांना दिसतंय का? ओके गुड, दिसतंय. सो मी या बाजूला लिहू शकतो आता. सो देअरफॉर n2 is equal to v as it is 4L divided by 5. So 5 into v upon 4L. So n2 is equal to 5 into v upon 4L. v upon 4L म्हणजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आहे. v upon 4L म्हणजे काय आहे ती फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आहे. सो फंडामेंटल फ्रिक्वेन्सी असल्यामुळे आपण काय लिहू शकतो. सो n2 is equal to 5 into n. सो पहिल्यांदा n is equal to v upon 4L भेटलं जर एकच नोड आणि एकच अँटीनोड तयार झाले तर. दुसऱ्या याच्यामध्ये दोन अँटीनोड दोन नोड्स तयार झाले तर त्यावेळी v इज इक्वल आपला n1 इज इक्वल टू काय होतं थ्राइस v अपॉन 4L. सो n1 इज इक्वल थ्राइस n फर्स्ट हार्मोनिक आणि फर्स्ट ओव्हरटोन आणि थर्ड हार्मोनिक. आणि अगेन आपण इथं काय केलं तर याच्यामध्ये त्याची व्हॅल्यूज फाइंड आउट केल्या. ओके, त्याच्या व्हॅल्यूज लिहिल्या आणि आपलं ओके टायमिंग संपत आले. ठीक आहे.
सो आपलं काय झालं बघा, N2 इज इक्वल टू 5 इंटू बी आपण करूया म्हणजे 5th हार्मोनिक, त्यालाच आपण म्हणणार आहे सेकंड ओव्हरटोन. सो देर आर ओव्हरटोन्स आर फॉर्म इन सिक्वेन्शियली मॅनर. ओव्हरटोन जे फॉर्म झाले ते कशा झाले, सिक्वेन्शियली मॅनर मध्ये फॉर्म झाले. सो हिअर ऑड हार्मोनिक्स आर अब्सेंट. सो याच्या ठिकाणी ऑड हार्मोनिक्स काय आहेत ते अब्सेंट आहेत. ओके ठीक आहे.